ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला शिवलीला अमृतमधील एक शिवकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते. त्याचसोबत आपल्याला भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. स्कंद पुराणात सूत, शौनक ऋषी आणि इतर ऋषींना शिवकथा सांगतात. त्रेतायुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले, परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवाने त्यांचे विशेष रूपानं स्वागत केलं नाही. त्यामुळे आपल्या जावयाच्याबद्दल दक्षांच्या मनात राग होता. काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले, परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिलं नाही. दक्ष सतत शंकराची निंदा करत असे. तो म्हणे, अपवित्र मुंडक्याची माळ गळ्यात घालतो, बैलावर बसून हिंडतो, हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो, त्याला दुर्गंधीची पर्वा वाटत नाही, माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो, चिताभस्म अंगाला फासतो, त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात, डोक्यावरून सतत पाणी वाहते, त्याच्या भोवती भूते खिते नाचत असतात. जेथे याची स्तुती भजन चाललेले असते तेथील भक्तांना वाटेल ते देतो. दैत्यांना वर देऊन यानेच मदोन्मत केला आहे. याला तिसरा डोळा धगधगता अग्नी आहे. केव्हा ब्रह्मांड जाळून टाकेल याचा नियम नाही. हा क्रोधी आहे. दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोले. त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हविवार्ग देत नसे. दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी आली. जो व्यक्ती शिवभजन करत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान, जप, भजन आदीद्वारा केलेले पुण्य सहाय्य होत नाही. शिवनिंदक दुर्जन मानावा. आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळाल्यावर पार्वतीला आनंद झाला. आपल्याला निमंत्रण येईल, आपण जाऊ असा विचार करू लागली. पण निमंत्रण नाही आले तरी आपण जावे. बहिणी येथे सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला. शंकर म्हणाले, तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलवले, परंतु तुला निमंत्रण दिलं नाही, म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस. तुझा तेथे अपमान होईल. इतक्यात नारद ऋषी तेथे आले. शिवपार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले, देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मानसन्मानाची वाट पाहू नये. नारदाच्याकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली. तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता सन्मानाने यज्ञ मंडपात बसले होते. शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते. सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता. सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते. पार्वती नंदीवरून उतरून दक्षाजवळ आली, परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिलं नाही. पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला. तिने आईकडे पाहिले. आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले. सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला. ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले. दक्षाने शिवपार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले. माता पित्यांच्या आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली. तिला शंकराचे वचन आठवले. ते नको म्हणत असताना, निमंत्रण नसताना आपण इथे आलो, ही आपली चूक झाली. आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली. वैकुंठ कैलास डोलू लागले. प्रत्यक्ष वृत्तांत थरथरू लागला. पार्वतीबरोबर गेलेले नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्याने दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला. नंदी भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगताच शंकराने क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले. त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शिलाखंडावर आपटल्या. तेथे महाभयंकर हुबेहूब शंकरासारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीरपुरुष निर्माण झाला. त्याने शंकराला शांत करण्यासाठी शिवस्तुती केली. त्याचे तेज पाहून 12 सूर्य आणि प्रलयाग्नी एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू लागले. त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली. भूमीला तडे गेले. दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो 21 पद्मे शिवगण घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपात गेला. मागून शंकरानेही 60 कोटी गण सह दक्ष यज्ञमंडपात प्रवेश केला. वीरभद्राच्या 6 हातात धनुष्य, बाण, त्रिशूल, डमरू, खडक, खेटक अशी आयुधे धारण केले होते. दक्षावर अकस्मात हल्ला केला. त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋत्विज पळून गेले. इंद्रादी देव भयाने कापू
कापू लागले. त्रिलोक्यात आकांत झाला. देवानी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले. मागून आलेल्या शंकराने दक्षसेना नष्ट केली. कुंड मंडप यांचा विध्वंस केला. शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला. वीरभद्र दक्षाला म्हणाला, शतमूर्खा, तू शंकराची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस. शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो. असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरसी दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले. ते शिर वीरभद्राने पायदळी तुडवले. सर्व देव शंकरासमोर प्रकट झाले. त्यांनी शिवाची स्तुती केली. दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला. आता सृष्टीतील कर्मेही बंद पडतील. तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागले. दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले. ते म्हणाले, दक्षाचे शिर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल. परंतु वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करीन. ते पाहून देवाने मेषाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले. यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तेथून तीर्थयात्रेसाठी भ्रमण करत आनंदवनातील स्मशानात राहू लागले. तेथे 1000 वर्षे तपश्चर्या केली. दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली भवानी म्हणजेच पार्वती माता पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली. हिमालय व मैनावती यांना मैनाक नावांचा पुत्र होता. त्यानंतर ही कन्या झाली. तिचे नाव उमा ठेवले. एकदा भगवान शंकर हिमालयावर तपश्चर्या करण्यासाठी गेले. सोबत नंदी होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय सहकुटुंब त्यांच्याकडे गेले. त्याने शिवाची स्तुती केली. सोबत हिमालय कन्या उमा होती. तिनेही शंकराची स्तुती वंदन केले. त्यानंतर ती रोज आपल्या सर्वांना घेऊन शंकराच्या दर्शनासाठी येत असे. रोज त्यांची विधिवत पूजा करत असे, स्तुती करत असे. शंकर ध्यानस्थ असत. त्यावेळी तारकासूर नावाचा प्रबल दैत्य होता. त्याचे तारकास, बिंदुमाली आणि कमल लोचन या नावांचे 3 पुत्र होते. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न करून घेतले होते. पूजेच्या वेळी ते 1000 कमलपुष्पे शिवाला अर्पण करत. एकदा 3 कमळे कमी पडली तेव्हा त्या तिघांनी आपली मस्तके कमळाच्या ऐवजी तोडून वाहिली. त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्यांना पुन्हा जिवंत केले आणि आकाशात निवास करण्यासाठी 3 नगरे निर्माण करून दिली आणि असा वर दिला की जो कोणी एका बाणात 3ही नगराला विध्वंस करेल तोच तुमचा संहार करेल, अन्यथा देवा इतके सहस्रवर्षे तुम्हाला आयुष्य राहील. शंकराकडून असे वरदान मिळताच हे 3ही दैत्य उन्मत्त होऊन 3ही लोकात अत्याचार करू लागले. सर्व देव विष्णूला शरण गेले. विष्णूने देवाचे घराणे ऐकले व ते देवांना घेऊन शंकराकडे कैलासावर गेले. शंकराची स्तुती केली आणि 3ही दैत्यांच्या अत्याचाराचे वर्णन केले. ते ऐकून शंकराला क्रोध आला. ते म्हणाले, मी या तिघांचा म्हणजे त्रिपुरांचा नाश करीन. मला दिव्य रथ पाहिजे. देवाने पृथ्वीचा रथ, त्याला सूर्य आणि चंद्र ही चाके, मंदार पर्वत हा 4 पुरुषार्थ हे खांब, 4 वेद हे 4 घोडे, ब्रह्मदेव हा साती, सहस्रशास्त्रे हे लगाम, पुराणे हे तटबंध, उपपुराण हे खिळे, मेरू पर्वत हे धनुष्य, शेषधनुष्याची दोरी, विष्णू हाच बाणा असा दिव्य रथ तयार करून शंकराला दिला. शंकर त्यावर चढू लागला तेव्हा तो रथ भूमीमध्ये जाऊ लागला. हे पाहून नंदीने आपल्या शिंगाने रथ वर उचलला. मग एक पाय नंदीवर दुसरा रथात ठेवून शंकराने युद्ध आरंभले. त्याने त्रिपुराची सेना नष्ट केली. वीरभद्राने असंख्य राक्षस मारले. पण दैत्याजवळ अमृतकुंडे होती. अमृत शिंपडले की दैत्य पुन्हा जिवंत होत. शंकराने मेघास्त्र योजून अमृतकुंडे बुडवून टाकली. 3ही नगरे अंतराळात फिरत होती. पण दैत्य जरी दुराचारी असले तरी त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्यामुळे असुरावर शरसंतान होऊ शकत नव्हते. मग विष्णूने बौद्ध रूप घेतले आणि दैत्यांच्या नगरीत जाऊन स्त्रियांना व इतरांना 4 कमत 84 आसने सांगितली. त्यामुळे स्त्रियांमधील कामवासना वाढून त्या दुराचारी झाल्या, पतिव्रता राहिल्या नाही. तेव्हा शंकराने विष्णुरूपी बाण सरसवला, धनुष्यावर लावला. त्यावर पशुपत असुरांचा मंत्र स्थापना केल्या आणि प्रत्यंचा ओढून बाण सोडला. त्या बाणाचे तेज सहस्र सूर्य एकाच वेळी उगवले असे भासले. विश्वसंहारासाठी काळदंड, प्रलयाग्नीची प्रचंड ज्वाळा, कृतांताचा जिव्हा असा तो बाण होता. नवखंड पृथ्वी आकाश हादरले. त्यांच्या भयाने राक्षस गुहेत लपून बसले. काही मूर्छा येऊन पडले. त्या असुराने क्षणार्धात दैत्यांची 3ही नगरे जळून गेले. शंकराच्या तृतीय नेत्रातील अग्नी त्याला सहाय्य करता झाला. राक्षसाचे सैन्य भस्मसात झाले. देव शंकरांची स्तुती करू लागले. आपल्या मुलाचा वध झालेला पाहून तारकासूर संतप्त झाला. त्याने चंद्र, सूर्य, अप्सरा, देव यांना कारावासात टाकले. राक्षसाच्या उपद्रवाने
ऋषी मुनी गंधर्व भयभीत झाले. देवाच्या अंगी तारकासुराला मारण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हा ब्रह्मा विष्णू इंद्र यांनी एकत्र बसून विचार केला की उमा महेश यांना 6 मस्तक असणारा पुत्र झाला तरच तो तारकासुराला मारू शकेल. पण हे व्हावे कसे? शंकर तपश्चर्या करत बसले होते. तेव्हा देवतांनी कामदेव याला बोलवले आणि आपले कार्य करण्याची गळ घातली. शिवाच्या मनात उमेबद्दल प्रेम उत्पन्न कर. आपल्या जीवाला भय असूनही मदनाने देवांची आज्ञा मान्य केली. मदन आपली पत्नी रतीसह हिमालयावर गेला. रती उमेच्या स्वरूपात प्रविष्ट झाली. वसंत ऋतूचे वनात आगमन झाले. उमा मिलनोत्सुक होऊन नृत्य करू लागली. पण ती शंकराच्या भयाने मदनाच्या मागे मागे राहत होती. तपामध्ये विघ्न आले म्हणून शंकराने रागाने तिसरा नेत्र उघडला. त्याने समोर पाहिले तो मदन दिसला. त्या क्षणी मदन जळून भस्म झाला. तेव्हापासून शंकराने आज्ञा केली की या दिवशी अग्नी प्रदीप्त करून मनातले किलमेश जळून टाकावे. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणावे. मदनाचे भस्म झाल्यावर शंकर हिमालयावरून कैलास पर्वतावर गेला. मदनाच्या विरहाने रती शोक करू लागली. तिने शंकराची प्रार्थना केली. मदनाला सजीव करून जीवनदान द्या म्हणून विनंती करू लागली. तिची दया येऊन शंकर म्हणाले, कृष्ण अवतारात तुझा पती रुक्मिणीचा पुत्र म्हणून अवतरेल. ब्रह्मदेवाने मदनाला शाप दिला होता की तू शंकराच्या दृष्टीने भस्म होशील. कारण मदनाच्या प्रतापाने ब्रह्मदेवाला आपल्याच कन्येबद्दल कामवासना निर्माण झाली होती. इकडे उमा शिवप्राप्तीसाठी उग्र तप करू लागली. सप्तर्षींनी शंकराची प्रार्थना केली की हिमनगाची कन्या हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. तेव्हा शंकराने सप्तर्षींची विनंती मान्य केली. परंतु उमेच्या प्रेमाची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने बटूचा वेश धारण केला आणि ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, तू इथे कोणत्या कामनेच्या पूर्तीसाठी तप करत आहेस? ती म्हणाले, कैलासनाथ माझा पती म्हणून प्राप्त व्हावा यासाठी मी तपश्चर्या करत आहे. तेव्हा तो बटू ब्राह्मण कुमार म्हणाला, तू स्वतः हिमालयाची तरुण रूप संपन्न कन्या, वैभवात वाढलेली आणि तो शंकर भिकारी क्रोधी कुरूप सिंहाचे हत्तीचे कातडे पांघरतो, साप गळ्यात घालतो, त्याच्या भोवती भूते नाचत असतात. त्याला राहण्यासाठी चांगले निवासस्थान नाही, तो स्मशानात राहतो. मला समजत नाही तुला कसा काय तो आवडला. त्यापेक्षा तू विष्णूला पती म्हणून स्वीकारले तर तो गुणवान देव तुला वैभवात ठेवेल. तो मोठा रसिक विलासी लक्ष्मीवंत आहे. विष्णूच तुला योग्य वर आहे. शंकर हा तुला सर्वस्वी अयोग्य वर आहे. शिवाची निंदा ऐकताच उमा संतापली आणि त्या बटूला म्हणाली, हो शिवनिंदका, दृष्टा तू ब्राह्मण आहेस म्हणून तुला मी क्षमा करते. अन्यथा शिवनिंदेच्या अपराधाबद्दल शिक्षा केली असती. तू त्वरित येथून चालता हो. तिचा संताप बोलण्यातील निश्चय पाहून शंकर प्रसन्न झाले. बटूचे रूप टाकून आपले कपूरगौर रूप प्रकट करून उमेच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून उमेने त्यांचे चरण धरले, जय जयकार केला. त्यांच्या भोवती प्रदक्षिणा करून सन्मुख अधोवदन उभी राहिली आणि तिने शिवाची स्तुती केली. हे पाहून शंकर म्हणाले, उमा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. पाहिजे ते वरदान माग. यावर उमा सलज्ज होऊन म्हणाली, देवा मला आपल्या चरणापाशी जागा द्या. माझा आपले अर्धांगिनी म्हणून स्वीकार करा, हीच माझी इच्छा आहे. तथास्तु म्हणत शंकर उमेचा निरोप घेऊन कैलासावर गेले. कैलासावर आल्यावर शंकराने सप्तर्षींना निमंत्रित केले. त्यांना हिमवानाकडे पाठवले. हिमवानाने त्याचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हणाले, शिवपार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्तर्षींनी शिवाचा मनोधत हिमवानाला सांगून मनमत संवत्सरी चैत्र मासी शुद्ध अष्टमी तिथीला शिवपार्वतीच्या विवाहाचा निश्चय केला. सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याचप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकराने नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नांचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी विष्णू ब्रह्मब्रह्माणी इंद्र इंद्राणी 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य रिद्धी सिद्धी चारण यज्ञ गंधर्व किन्नर गुह्याक पितृगण मारुतगण अष्टवसू 11 रुद्र 12 वीर लोकपाल नवग्रह अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास गेले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजळीत सुवर्णाचे निवासस्थान तयार केले. शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी नवनिधी तिथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्न घटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन
भर जरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आली. तिला अंतपटाआड उभी केली. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवाने केला. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्यावचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न झाले. एवढे सगळे याज्ञिक झाले. वधूवराने हवन कुंडाभोवती प्रदक्षिणा करू लागली. तोपर्यंत वराकडील कोणालाही वरूचे नरवही दृष्टीस पडले नाही. सप्तपदी करताना मात्र ब्रह्मदेवाला पार्वतीची नरवे दिसली. तेवढ्याने त्याचे मन विचलित झाले. त्याच्या ठिकाणी तेजे प्रकट झाले. त्यातून 60,000 बालखिल्य ऋषी तत्काळ जन्माला आले. हा अपराध पाहून शंकराला राग आला आणि ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक उडवले. लग्नमंडपात हाहाकार उडाला. विष्णूने शंकराची समजूत घालून रागाने अनर्थ न करण्याची विनंती केली. त्यावेळी ब्रह्माचे चतुर्मुखी नाव ठेवले. यथाविधी विवाह सोहळा पार पडला. 4 दिवस हिमवानाने वराकडील लोकांना मिष्टान्न भोजन दिले. वस्त्रालंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. शंकर कैलासावर आले. सर्व देवांनी शंकराची स्तुती करून विनंती केली की, हे देवादिदेवा, आपण मदनाला जाळून टाकल्यामुळे विश्वातील उत्पत्तीस थांबली आहे. तेव्हा कसे करून मदनाला पुन्हा जिवंत करा. तेव्हा शंकराने त्याला पुन्हा मदनाच्या शक्तीला पुनर्जीवन प्रदान केले. परंतु तो विदेही राहिला. लोकांच्या मनात त्याला राहायला जागा दिली. म्हणून त्याला मनोभाव अनंग या नावाने ओळखू लागले. तारकासुराच्या अत्याचाराने हैराण झालेल्या देवांना शंकराला केव्हा एकदा पुत्र होईल असे झाले. परंतु 4 युगेपर्यंत शंकर पार्वती यांना पुत्र झाला नाही. एकदा शिव पार्वती एकांतात असताना कोणालाही प्रवेश करता येत नसे. शंकराच्या क्रोधाची सर्वांना भीती वाटत असे. मग देवांनी अग्नीला आत पाठवले. तो शंकराच्या 3ऱ्या नेत्रात राहत असल्याने अतिथी होऊन आत शिरला. त्याने हाक मारून भिक्षा मागितली. तेव्हा शंकराने पार्वतीला सांगितले, माझे कधीही व्यर्थ न होणारी अमोघ असे द्रवरूप तेज तू त्या अतिथीला दे. त्याप्रमाणे पार्वतीने केले आणि अग्नीने ते तत्काळ प्राशन केले. ज्या ठिकाणी थोडे सांडले त्या जागी पारा निर्माण झाला. शिवतेजामुळे अग्नी गरोदर झाला. त्याला या अवस्थेची फार लाज वाटू लागली. म्हणून तो अरण्यात हिंडू लागला. एके ठिकाणी 6 कृतिका गंगेचे स्नान करून उन्हात वस्त्रे सुकवीत बसल्या होत्या. त्या ऋषीपत्नी होत्या. अग्नीने हळूच त्यांच्याजवळ येऊन आत्मशक्तीने आपल्या उदरातील शिवगर्भ अंशतः प्रत्येकीच्या उदरात स्थापन केला. आपण गरोदर झालो हे लक्षात आल्यावर त्या 6 कृतिका लज्जित झाल्या. असा निरर्थक गर्भधारण करणे योग्य नाही असे समजून त्या 6 जणींनी आपला गर्भ काढून एकत्र करून एका स्थानी टाकून दिला. ते तत्काळ एकत्र होऊन 6 तोंडे असलेले बालक जन्माला आले. त्याला 12 हात होते. त्यावेळी कार्तिक महिना होता. जन्मताच त्याच्या अंगी भस्म लावलेले होते. कृतिका नक्षत्रावर जन्मलेल्या या बालकाला कार्तिकीय नावाने ओळखू लागले. या बालकाचे वाहन मोर होते. तो बाल्यावस्थेतच शंकराची आराधना करू लागला. शिव ध्यानात मग्न असे. अग्नीने त्याला शिवाकडे नेले. शिवाने हा आपला पुत्र आहे हे ओळखले. शिवाने त्याला उचलून पार्वतीच्या मांडीवर ठेवले व स्तनपान देण्याचे सांगितले. हे ऐकून पार्वतीला पाना फुटला. 7 वर्षे शिव पार्वतीने त्याचे लालन पालन केले. अग्नीने देवांना सांगितले की शंकराला पुत्र झाला. त्याचे नाव स्कंद आहे. हे ऐकून सर्व देवदेवता प्रसन्न झाले. इंद्राने स्कंदाकडे जाऊन त्याला देवांचे सेनापतिपद दिले आणि सर्व देवदेवता एकत्र झाले. त्यांनी तारकासुरावर आक्रमण केले. 4ही बाजूंनी त्याच्या नगराला वेढा दिला. हा समाचार ऐकताच तारकासूर क्रोधित झाला. त्याने सर्व शस्त्रास्त्र सैन्यासह नगराबाहेर येऊन युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. तारकासुराची सर्व शस्त्रास्त्रे स्कंदाने घेऊन टाकली. तारकासूर निशस्त्र झाला. तो रथावरून उतरून खाली आला व स्कंदावर धावून आला. स्कंदाने आपले शरीर विशाल केले. सर्व देवदेवतांनी स्कंदाला युद्धात सहाय्य केले. विविध शक्ती प्रदान केल्या. शेवटी तारकासूर आणि स्कंद यांचे 7 दिवस मल्लयुद्ध झाले. शेवटी स्कंदाने तारकासुराचे पाय धरून त्याला हवेत गरगर फिरून ठार केले. अशा प्रकारे कठीण युद्धानंतर तारकासूर दैत्याचा विनाश झाला. इंद्राने विजयाची वाद्ये वाजवली. देवतांनी आकाशातून स्कंदावर पुष्पवृष्टी केली. देवदेवता एकत्र आले. सर्वांनी स्कंदाचा जय जयकार केला. त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. तारकासुराची नगर इंद्राने लुटले. देवस्त्रिया बंदीखान्यातून सोडवल्या. देवांना मुक्त केले. 7 वर्षाच्या स्कंदाला इंद्राने देवसेनेचा कायमचा सेनापती पदाचा सन्मान दिला. त्यानंतर कुमार कार्तिकेय वाराणसी येथे गेला. तिथे शिव पार्वती जवळ राहू लागला. त्यांची सेवा करू लागला. नंतर त्यांची मुंज करण्यात आली. त्यानंतर तो तीर्थयात्रेला गेला. सर्व धाम आणि सर्व तीर्थांचे दर्शन करून आले. तेथून आल्यावर ते शिवाचा जप अनुष्ठान यामध्ये एकाग्रचित्त झाले. काही दिवसांनी त्यांचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर माता पार्वती म्हणाली, बाळा, तू अद्याप कुमार आहेस. तेव्हा एखाद्या उत्तम मुलीशी विवाह करून आम्हाला तुझ्या
गृहस्थाश्रमाचे सुख पाहू दे. तो म्हणाला, आई स्त्रिया कशा असतात हे मी पाहिलं नाही. त्याची काही खूण सांग. पार्वती हसून म्हणाली, स्त्रिया माझ्यासारख्या असतात. तेव्हा कुमार कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर त्या मला तुझं समानच आहेत. तुझ्या या वचनाला मी अंतर पडू देणार नाही. असे म्हणून तो तप करण्यासाठी खोल गुहेत जाऊन बसला. अरे अरे थांब म्हणून पार्वती त्याच्या मागे मागे गेले. पुत्रप्रेमाने असह्य होऊन मायेच्या शब्दाने समजूत घालू लागली. ते ऐकून कार्तिकेयाला राग आला. त्याने संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला. जी स्त्री माझे दर्शन घेईल ती 7 जन्मापर्यंत वैधव्य दुःख भोगेल. पण कार्तिक महिन्यातील कृतिका योगावर जो पुरुष माझे दर्शन घेण्यास येईल तो 7 जन्मापर्यंत धनाढ्य होईल. असे म्हणून आईला सोडून तो पुढे निघून गेला. पुत्राच्या जाण्यामुळे पार्वती फार दुःखी झाली. आपल्या स्थानी येऊन बसली. पार्वतीला दुःखी अवस्थेत पाहून ऋषीमुनी कार्तिककडे गेले. त्यांनी त्याला पार्वतीचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने एकदा भेटण्याची त्याला विनंती केली. ऋषींच्या बोलण्यामुळे कार्तिक पुन्हा शिवपार्वतीकडे आले. त्यांनी मातापित्याचे सांत्वन केले. त्यांचे दर्शन करून तो पुन्हा तप करण्यासाठी वनात आले. तेथे हिमालयाच्या गुहेत जाऊन अनुष्ठान करण्यासाठी गेले. स्कंद पुराणातील ही कथा जो ऐकेल त्याची सर्व विघ्ने निश्चितच नष्ट होतील. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.